मध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचे. सुरुवातीला टॉप 9 मोठ्या घडामोडी पाहूयात. मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा पुन्हा एल्गार. अंतरवाली सराटीत 30 तारखेपासून आमरण उपोषणाचा इशारा. 1994च्या धर्तीवरच सातारा, कोल्हापूर, पुणे संस्थांचा GR काढा. जरांगे मागणीवर ठाम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मला द्वेष नाही, मात्र हैदराबाद गॅझेटचा GR काढल्यानंतर प्रमाणपत्र का रोखलं? जरांगेंचा सवाल. आंदोलनाच्या तारखेच्या आत प्रमाणपत्र द्या, जरांगेंचा अल्टिमेटम. मनोज जरांगेंना कुणीतरी भेटल्यानंतर त्यांनी उपोषणाचा इशारा दिला. फडणवीसांबाबत रोष असल्यानं त्यांचं नाव घेतलं जातंय, जे चुकीचं आहे. प्रसाद लाड यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीस ब्राह्मण असल्यानं कोंडीकरणाचा प्रयत्न, मात्र फडणवीसांची सर्व समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका. मंत्री गणेश नाईकांचं मनोज जरांगेंना प्रत्युत्तर. मनोज जरांगे एकनाथ शिंदेंचा कार्यकर्ता असू शकतो, मराठा समाजाचा नेता असू शकत नाही. गुणरत्न सदावर्तेंची जरांगेंवर टीका. ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांना गोळ्या घालून मारण्याची धमकी. ऑडिओ क्लिप व्हायरल. कुणबी दाखल्या प्रकरणात चॅलेंज केल्यानं मंगेश ससाणेंना धमकी. केस मागे घेतली नाही तर गोळ्या घालतो. अज्ञाताकडून धमकी. TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत त्या बँका सील करा. त्या बँकांची वीज, पाणी, रस्ता बंद करा. चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश. बँकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अमरावतीच्या जिल्हास्तरीय खरीप हंगाम बैठकीत बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना झापलं. अंधेरीत लव जिहाद विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं आंदोलन. आमदार मुरजी पटेल यांचं नाव असलेल्या बोर्डाची आंदोलकांकडून तोडफोड. रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी. नाशिक TCS प्रकरणातील निदा खानबाबत SIT आधीच स्थापन झाली. माझीही चौकशी करा, मी कुठेही यायला तयार. शिरसाट आणि मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर जलील यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस सुरू असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. एका कथित ऑडिओ क्लिपमुळे राष्ट्रवादीमधली धुसफूस शिगेला. राष्ट्रवादीच्या एका नेत्याची अजितदादांबद्दल आक्षेपार्ह बोलतानाची कथित ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवार यांच्याकडे. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीच्या दुसऱ्या एका नेत्यानं ती कथित ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवार यांना ऐकवल्याचीही सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्याची पार्थ पवारांविरोधात शरद पवार यांच्याकडे तक्रार. आम्हीही पक्षासाठी मेहनत घेतली, आमचा मान सन्मान राखला पाहिजे. कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्या, नेत्याची पवार यांच्याकडे मागणी. सूत्रांची माहिती. एनसीपीच्या अंतर्गत घडामोडींवर तटकरे पटेलांची पवारांशी चर्चा. पटेल तटकरेंचं पवारांनी फक्त ऐकून घेतल्याची सूत्रांची माहिती. 12 मे रोजी सिल्वर ओकवर पवारांची भेट घेतल्याची माहिती. शरद पवार कुटुंब प्रमुख म्हणून भूमिका बजावू शकतात. एनसीपीत सूर. सूत्रांची माहिती. पार्थ पवार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा झालेत असं त्यांना वाटतंय. शरद पवार यांच्याकडे तक्रार झाली असती तरी पार्थ पवार ऐकणार नाहीत. अंजली दमानिया यांची टीका. माझा 42 वर्षांचा राजकीय प्रवास. मला जेव्हा बोलायचं आहे त्यावेळी बोलेन. पार्थ पवारांवरून माध्यमांच्या प्रश्नावर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. पक्षाची बदनामी करणारी पोस्ट लिहिल्याबद्दल दादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना वरिष्ठांकडून समज. नव्या कार्यकारिणीमध्ये पवार कुटुंबाच्या नातेवाईकांना संधी दिल्याचा श्रीवास्तव यांचा आरोप. सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवार. पार्थ पवारांशी बोलायची इच्छा नाही. पार्थ पवारांचा BSR कंपनीच्या विमानातून प्रवास तर सुनेत्रा पवारांचा उड्डाण मंत्री नायडूंसोबत फोटो. मात्र आम्ही प्रामाणिकपणे लढतोय. रोहित पवार यांचा निशाणा. नीट पेपरफुटी प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. नीट परीक्षा रद्द झाल्यानं प्रचंड मानसिक धक्का. नैराश्याच्या भरात 3 विद्यार्थ्यांनी आयुष्य संपवलं. दिल्ली, राजस्थान आणि गोव्यातील विद्यार्थ्यांचा समावेश. तर CBIकडून आरोपी शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांचीही चौकशी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी बायोलॉजी प्राध्यापिका मनीषा मांढरेच्या घराची CBIकडून झाडाझडती. CBI पथकं काही कागदपत्र जप्त केली. मुख्य सूत्रधार PV कुलकर्णीप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका तोंडी सांगितल्याचा संशय. PV कुलकर्णी. मनीषा वाघमारेला 10 दिवसांची CBI कोठडी. नीट पेपर लीक प्रकरणातील आरोपी मनीषा वाघमारे पुण्यातल्या सुखसागर नगर परिसरातील घरातून सूत्र फिरवायची. याच आलिशान फ्लॅटमधून मनीषा वाघमारे ब्युटी पार्लर चालवायची. तर तिचा पती डॉक्टर संजय वाघमारेचाही विव्वेवाडीमध्ये दातांचा दवाखाना, डेंटल डिझाईन क्लिनिकमध्ये विद्यार्थ्यांना बोलावलं जात होतं का?
सीबीआयचा तपास सुरू. मनीषा वाघमारेने शेजारच्या लोकांची सुद्धा फसवणूक केली. मध्य प्रदेशातल्या कॉलेजमध्ये मेडिकलला ऍडमिशन करून देण्यासाठी 8 लाखांची फसवणूक. 8 लाख परत मिळाले नाहीत. अजून ऍडमिशन सुद्धा झालं नाही, शेजारच्यांचा आरोप. मनीषा वाघमारे आणि पीव्ही कुलकर्णीनं प्रश्नपत्रिका वितरित केली. कुलकर्णीनं वाघमारे मार्फत इतरांना प्रश्न पुरवले. दोघांनी संगनमतानं फुटलेली प्रश्नपत्रिका मिळवण्याचा आणि वितरित करण्याचा कट रचला. मनीषा पांढरे मार्फत आरोपी मनीषा वाघमारे आणि प्रल्हाद कुलकर्णीची ओळख. लातूरच्या खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांची कसून चौकशी केल्यानंतर सीबीआयचं पथक दिल्लीकडे. आवश्यकता भासल्यास सीबीआय पुन्हा चौकशी करणार. पीव्ही कुलकर्णीच्या संपर्कात कोण होतं याचा तपास सुरू. एनटीएमध्ये 2 नव्या सहसचिवांची केंद्राकडून नियुक्ती. अनुजा बापट 1998च्या बॅचच्या सांख्यिकी सेवा अधिकारी तर रुचिता 2004 बॅचच्या संपर्क माहिती तंत्रज्ञान अधिकारी. केंद्रीय कॅबिनेट मान्यता समितीचा निर्णय. अशिक्षित लोकांना सत्तेत बसवू नका. नीट प्रकरणावरून संगीतकार विशाल ददलानींचा संताप. विचार करून मतदान करा. परीक्षा व्यवस्थित, मोठ्या सुधारणांची मागणी. नीट पेपर फुटी प्रकरणी राहुल गांधींची मोदींवर टीका. 22 लाख नीट उमेदवारांचा विश्वासघात झाला आहे, तरीही मोदींनी अवाक्षर देखील काढलं नाही. धर्मेंद्र प्रधान यांना तत्काळ मंत्रिपदावरून हटवा किंवा स्वतः मोदींनी जबाबदारी स्वीकारावी. राहुल गांधी आक्रमक. आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातम्या. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य शासनाकडे निधी कमी. मात्र मागणी नसताना राज्य शासन अनावश्यक प्रकल्पाचं काम करतात. राज्य शासनाच्या धोरणावर जयंत पाटील यांच्याकडून संताप व्यक्त. शरद पवार यांचा बारामतीत शेती पाहणी दौरा. शरद पवार यांच्याकडून एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊसाची पाहणी. बारामतीत शरद पवारांकडून ऊसाच्या शेतीची पाहणी. साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यावर आरोप होते, त्या जेलमध्ये गेल्या. भाजपनं त्यांना उमेदवारी देत खासदार केलं. टीसीएस प्रकरणात आरोपी सिद्ध न होताच घर का पाडण्यात आलं? इस्लाम पक्षाचे अध्यक्ष आसिफ शेख यांचा सरकारला सवाल. शक्तीपीठबाबत सरकारची भूमिका स्पष्ट होईपर्यंत पराचा कावळा करण्यात अर्थ नाही. आमदार सदाभाऊ खोत यांची टीका. जे विरोधक राजकारण करतायत ते वैयक्तिक कामासाठी रात्री 2 वाजता मुख्यमंत्र्यांना चोरून भेटतात. खोतांची आमदार जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका. सीमा भागातील मराठी भाषिकांच्या अस्मितेला धक्का देण्याचे प्रयत्न. मराठी माणसांच्या संरक्षणासाठी ठामपणे उभे राहू. सीमा भागातील मराठी लोकांच्या प्रश्नांवर रोहित पाटलांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमृता फडणवीसांचा फ्रान्स दौरा रद्द. कान्स फिल्म फेस्टिव्हलला न जाण्याचा निर्णय. कान्सच्या रेड कार्पेटवर नंतरही जाऊ शकते, पण देश प्रथम. सोशल मीडियावर पोस्ट. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात दिग्विजय पाटील विरोधात चार्जशीट दाखल. शासकीय जमीन परस्पर खरेदी केल्याचा आरोप. पहिल्या चार्जशीटमध्ये दिग्विजय पाटीलचं नाव नव्हतं. महावितरणच्या बैठकीत अंबादास दानवेंनी महावितरण अधिकारी आणि कंत्राटदार एजन्सींना धारेवर धरलं. अखंडित वीज पुरवठ्यासाठी राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी खर्च. मात्र शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लोडशेडिंग. तक्रारींना प्रतिसाद नाही. थेट फटका शेतकरी आणि सामान्यांना होत असल्याचं दानवेंनी निदर्शनास आणून दिलं. अमरावतीमधील खरीप हंगाम बैठकीसाठी रवी राणा सायकलवरून दाखल. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला आमदार रवी राणा यांच्याकडून प्रतिसाद. ताफा सोडून आमदार रवी राणांचा सायकलनं प्रवास.